नमस्कार मैत्रिणींनो, मी शैला स्वागत करत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शिवण क्लास मराठी। तर आजचा व्हिडिओ पण आपण बेसिकचाच असणार आहे आजचा। तर याच्या अगोदर जो व्हिडिओ मी तुम्हाला सेंड केलेला होता, जे काय काय मटेरियल लागतं बेसिक आणि ॲडव्हान्स, हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर त्याचप्रमाणे तुम्ही ते मटेरियल घेऊन तुम्ही स्वतःचा बिझनेस सुरू करू शकता एकदम कमी खर्चामध्ये। तर तसंच आजही आपण एक छोटासा व्हिडिओ घेऊन आलेली आहे की जेव्हा आपण शिलाई क्लास करायला जातो तर त्यावेळेस तुम्हाला डायरेक्ट शिलाई मशीनवर शिलाई करायला सांगत नाहीत, तुम्हाला बेसिकपासूनच सुरुवात करावी लागते। तर आज आपण तेच पाहणार आहोत की ब्लाऊजवरती हात शिलाई कशी करायची। जे आपले स्लीव्ज असतात किंवा आपली कमरपट्टी असते, तर ती हात शिलाई करणं येणं पण खूप गरजेचं असतं। तर आज आपण तोच व्हिडिओ पाहणार आहात की ब्लाऊजवरती हात शिलाई कशी करायची। तर चला तर मग व्हिडिओला शेवटपर्यंत कनेक्ट राहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर या इथं तुम्ही पाहू शकता की एक स्लीव्ज मी कटिंग करून घेतलेली आहे आणि तर तिला आता काय करायचं आहे, खालच्या बाजूनी एक फोल्ड करायचा आहे आणि पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे। जे आपला दंडगेर असतो त्या साईडनी शिलाई पूर्ण मारून घ्यायची। त्याच्यानंतर ना आता हे जे गोलचक्र आहे आपल्या मशीनचं, ते याच्यावरती काय असतं 1 ते 5 असे नंबर लिहिलेले असतात। तर आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात मोठा टाका टाकून घ्यायचा आहे। तर त्यासाठी हा 5 नंबरचा शेवटचा टाका मी याला असं ते पिन दाबला आणि तो चक्र फिरून 5 नंबरवरती आणला। त्याच्यानंतर ना थोडंसं आणखीन फोल्ड केलं आणि मग त्याच्यावरती ती 5 नंबरची शिलाई मी मारून घेतली। तर शिलाई मारून घेतली। आता ह्याच्यानंतर ना आपण पाहूया की याला हात शिलाई कशा पद्धतीने करायची असते। तर या ठिकाणी एक अशा प्रकारची सुई घ्यायची, जी पातळ सुई असते, जी फक्त हात शिलाई करण्यासाठीच यूज केली जाते। तर ती सुई घ्यायची आणि कपड्याचे मॅचिंग आपल्याला धागा घ्यायचा आहे आणि असं डबल फोल्ड करायचा। जर डबल नसेल आवडत तर सिंगलही तुम्ही घेऊ शकता। तर या इथे मी डबल टाका घेतलेला आहे आणि गाठ मारून घेतली। त्याच्यानंतर या इथं पाहू शकता की हा मोठा टाका मी मारून घेतलेला आहे। तर आता हिला उलटा करायचं, म्हणजे उलट्या बाजूने हात शिलाई करायची आहे आपल्याला, सरळ बाजूने नाही करायची। तर आता पाहू शकता सुरुवातीला काय करायचं आहे, एक टाका टाकून घ्यायचा। जो आपण कपडा फोल्ड केलेला आहे ते बघू शकता तुम्ही की तिथे मी सुई टाकलेली आहे। अगं तिथे एक टाका टाकून घेतला की तिथेच एक गाठ मारून घ्यायचा आणि आपली ती गाठ आणखीन पक्की करून घ्यायची। त्याच्यानंतर ना जो खालचा कपडा आहे त्याच्यात थोडासाच टाका, म्हणजे धागा थोडासाच घालायचा आणि वरती घ्यायची सुई। तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मी कशा प्रकारे हा टाका टाकत आहे। याच पद्धतीने तुम्ही पण टाका टाकू शकता। एकदम नकळत अशी सुई खाली घालायची आणि धागा लगेच वरती घ्यायचा। जास्त मोठा टाका टाकायचा नाही आणि जवळजवळच आपल्याला हे टाके टाकत जायचे आहेत, जास्त लांब पण नाही। तर पाहू शकता व्यवस्थित की कशा प्रकारे मी हात शिलाई करत आहे। शिलाई शिकताना तुम्हाला या सगळ्या गोष्टी येणं गरजेचं आहे। ते पाहू शकता पाठीमागच्या बाजूला, म्हणजे जी आपली उजवी साईड आहे तिथे आपला धागा दिसत नाही। तर याच पद्धतीनं तुम्हालाही हात शिलाई करायला आली पाहिजे। जास्त मोठा धागा जर वरच्या बाजूने दिसला तर ते चांगलं दिसत नाही, खराब दिसतं ते। त्याच्यासाठी एकदम नकळत असा टाका टाकून घ्यायचा आहे। एकदम फिनिशिंग पण सुंदर आली पाहिजे आणि या पद्धतीने धागा जर लूज पडत असेल तर या पद्धतीने तुम्ही परत तिला स्ट्रेट करू शकता। तर पाहू शकता आपल्याला की धागा कुठेही वरती दिसत नाही आहे। उजव्या म्हणजे जी सुईची बाजू आहे तिथे धागा आपल्याला अजिबात वरती दिसत नाही आहे। तर अशाच प्रकारे तुम्हाला हात शिलाई करायची आहे एकदम फिनिशिंगमध्ये। जवळजवळच टाके टाकून घ्यायचे आहेत, लांब लांब टाके नाही टाकायचे।
अशा प्रकारे आपली ही हात शिलाई कंप्लीट झालेली आहे आणि शेवटी काय करायचं, पुन्हा एकदा असं प्रेस करून घ्यायचं व्यवस्थित हाताने, म्हणजे आपल्या हाताच्या बोटांनी व्यवस्थित कपडा एकसारखा करून घ्यायचा आणि जर कुठे लूज वगैरे धागा असेल तर तो एकदम व्यवस्थित पुन्हा सगळा येतो. आणि मग शेवटी गाठ मारून घ्यायची. गाठ मारून झाल्यानंतर ना जी आपण 5 नंबरची शिलाई मारलेली होती ती उसवून काढायची, कारण जी आपण मोठी शिलाई मारलेली असते त्याच्यामुळे आपल्याला उसवायला पण ते एकदम सोपं जातं. त्यासाठी ही मोठी शिलाई मारून घ्यायची. तर आता बघू शकता, तुम्हाला हात शिलाई केली असं कुठे तुम्हाला म्हणजे धागावरती दिसत आहे का? दिसत असेल तर मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.